हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन. मायसेल्फ प्रियंका आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या सेशनमध्ये. आज आपण SRTM युनिव्हर्सिटी पेट एक्झामिनेशन 2024 याकरिता रिसर्च मेथडॉलॉजीचा आपण अभ्यास करीत आहोत. जे स्टुडंट पेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थ्या मित्रांसाठी रिसर्च मेथडॉलॉजी हा जो भाग आहे अत्यंत महत्त्वपूर्ण पार्ट आपल्याला एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने दिसून येतं. रिसर्च मेथडॉलॉजी यामधून अशा स्वरूपाचे प्रश्न येताना आपल्याला दिसून येतात. हे सगळ्याच बाबी आपण आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये बघणार आहोत. रिसर्च मेथडॉलॉजीवर आधारित मोस्ट इम्पॉर्टंट MCQ प्रश्न जे वारंवार एक्झामिनेशनमध्ये विचारले जातात आणि 100% या व्हिडिओ लेक्चरमध्ये जे प्रश्न मी डिस्कस करणार आहे ते आपल्याला हमखास परीक्षेमध्ये दिसून येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर जे आहे पेट एक्झामिनेशन टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सोबतच जे स्टुडंट या वर्षीची पेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी रिसर्च मेथडॉलॉजीवर आधारित कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे आणि या कंप्लीट कोर्समध्ये आपल्याला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे. फुल सिलेबस नोट सुद्धा अवेलेबल आहेत. फुल सिलेबस म्हणजे रिसर्च मेथडॉलॉजीवर आधारित टेस्ट सिरीज आहे आणि 1500 पेक्षा अधिक MCQ प्रश्न आपल्या प्रॅक्टिससाठी सुद्धा अवेलेबल आहे. सो रिसर्च मेथडॉलॉजीच्या कंप्लीट कोर्सची फीज आहे 799. फक्त 799 रुपयामध्ये रिसर्च मेथडॉलॉजीचा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. सो यासाठी आपल्याला आजच या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कोर्सला जॉईन करून घ्यायचा आहे, जेणेकरून येणारी जी एक्झामिनेशन आहे त्याला आपण टार्गेट करू शकतो. सो प्रश्न आहे, ऐतिहासिक संशोधनाचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता? सो विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट ऑर्डर ऑफ हिस्टोरिकल रिसर्च. आता बघा, ऐतिहासिक संशोधन पद्धती आपण अभ्यास केलेली आहे की ऐतिहासिक संशोधन पद्धती ही पास्ट जे घटना आहे ना, मागील घटनांचा अभ्यास करण्यासाठी ही अत्यंत योग्य पद्धत आपल्याला दिसून येतं. आणि या पद्धतीमध्ये लक्षात घ्या, ऑप्शन ए सर्वप्रथम समस्या विधान, गृहीतकाची मांडणी, माहिती संकलन, माहितीचा आंतरिक आणि बाह्य मीमांसा आणि संशोधन निष्कर्ष. हा ऑप्शन ए आहे. ऑप्शन बी बघूया. ऑप्शन बी आहे गृहीतके, त्यानंतर आपल्याला समस्या विधान, तिसरा आहे माहिती चिकित्सा, त्यानंतर माहितीचं संकलन आणि सरतेशेवटी कन्क्ल्युजन. ओके. त्यानंतरच्या भागात आपण बघतो समस्या विधान, माहितीचे विश्लेषण, माहितीचं संकलन आणि निष्कर्ष. चौथं बघा, समस्या विधान, बाह्य आणि आंतरिक मीमांसा, माहिती संकलन आणि निष्कर्ष. आता या चारही ऑप्शनमध्ये मला सांगा, एक टॉपिक सिलेक्ट केलं, ठीक आहे, म्हणजे समस्या बघितली, समस्या बघितल्यानंतर त्यांचं आंतरिक बाह्य मीमांसा कसं करणार, जोपर्यंत आपण माहिती संकलन करीत नाही. त्यामुळे हे अगोदर येणार आणि हे नंतर येणार, हो की नाही? त्यामुळे लक्षात घ्या. हां, ओके, सॉरी, माहिती संकलन करणार त्यानंतरच त्याचं परीक्षण करणार, म्हणजे हा अगोदर हा नंतर येईल. त्यामुळे हा इनकरेक्ट झालं. ठीक आहे. इथे बघा, समस्या विधान, माहितीचं विश्लेषण. मला सांगा, माहिती संकलन केल्यानंतरचं स्टेप आहे माहिती विश्लेषण करणे, है ना? त्यामुळे हा आन्सर होऊ शकतं का? नाही. यानंतर बघा, गृहीतके, समस्या विधान. आता कोणतंही रिसर्च जेव्हा आपण करणार तर रिसर्च करीत असताना आपण सर्वप्रथम जे आहे समस्या पाहणार, है ना, प्रॉब्लेम बघणार, प्रॉब्लेम फाइंड करणार, देनच आपण रिसर्च करू शकतो. आता प्रॉब्लेमच नाही तर सगळ्यात प्रथम आपण गृहीतके कसे मांडणार? त्यामुळे हा बी आपला आन्सर असू शकतं का? नाही. त्यानंतर ऑप्शन ए आहे व्हेरी करेक्ट, कारण सर्वप्रथम समस्या विधान करणार, प्रॉब्लेम संबंधित आपण काय करणार, गृहीतकाची मांडणी करणार. यातून आपण माहिती संकलन करूया, माहिती संकलनानंतर त्यांचं आंतरिक बाह्य मीमांसा, देन लास्ट मध्ये निष्कर्ष आपण काढणार आहोत. त्यामुळे आपल्याला योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए दिसून येतं. आणि ऐतिहासिक संशोधनामध्ये समस्या निवड, माहितींचं संकलन, माहितींचं बाह्य आंतरिक मीमांसा, माहितींचं अर्थपूर्ण विवेचन, ठीक आहे, त्यानंतर अहवाल लेखन, अशा प्रकारचं स्टेप्स जे आहे ते इथे आपल्याला फॉलो आपण करत असतो. ह्या स्टेप खूप महत्त्वाच्या आहे ऐतिहासिक संशोधनामध्ये. नेक्स्ट आहे वर्तमानकालीन घटनांचं वर्णन व स्पष्टीकरण करणारे संशोधनास काय म्हणतात?
ए प्रायोगिक प्रायोगिक संशोधन, बी ऐतिहासिक संशोधन, सी सर्वेक्षण विधी की डी उपयोजित संशोधन. आता मला सांगा प्रश्न काय विचारला हा योग्यरित्या आपल्याला रीड आउट करायचा आहे. ठीक आहे. बरं काय म्हटलं आहे वर्तमान घटनांचं वर्णन. मला सांगा आपण प्रेझेंट सिच्युएशन कुठे डिस्क्राईब करीत असतो तर डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथडमध्ये म्हणजे वर्णनात्मक संशोधन पद्धती जी आहे त्यामध्ये वर्तमानकालीन घटनांचं आणि स्पष्टीकरण आपण करतो. बरोबर आहे. इथे दिसतं का आपल्याला नाही. इथे ऑप्शन मध्ये प्रायोगिक आहे. प्रायोगिक कधी चूज करायचं जेव्हा व्हेरिएबल्सचं कार्यकारण तुलना आपल्याला करायचं आहे, संबंध कार्यकारण संबंध जाणून घ्यायचा आहे त्यावेळी. ऐतिहासिक संशोधन कधी करणार जेव्हा उदाहरण जे प्रश्न असेल पास्ट विषयी संकेत देत असेल. ठीक आहे. तिसरं आहे चौथं बघा उपयोजित अप्लाइड किंवा व्यवहारिक जीवनाची रिलेटेड जे काही समस्या आहे त्यांना सोडवण्यासाठी आपण उपयोजित संशोधन करणार. आणि ऐतिहासिक संशोधन सर्वेक्षण विधी वर्णनात्मक संशोधनाचे प्रकार आपण अभ्यास करतो आणि वर्णनात्मक संशोधन पद्धती ही वर्तमान परिस्थितींचं वर्णन करणारी आहे आणि वर्तमान परिस्थितीचं आणखीन जाणून घेण्यासाठी माहिती कलेक्ट करण्यासाठी आपण सर्वेक्षण पद्धतीचा वापर करतो. याचा अर्थ वर्तमानकालीन घटनांचं वर्णन आपण सर्वेक्षण विधीमध्ये करणार. आता सर्वेक्षण विधी हे वर्णनात्मक संशोधन पद्धतीचंच आपल्याला काय दिसून येतं भाग दिसून येतं. त्यामुळे ऑप्शन सी आहे. प्रयोगात्मक विधी भविष्य म्हणजे फ्युचर रिलेटेड पद्धती आहे. ऐतिहासिक भूतकाळाशी आहे. सर्वेक्षण हे वर्तमान काळाशी संबंधित आपल्याला मेथड दिसून येते. त्यामुळे इथे आपण सर्वेक्षण पद्धतीचा वापर करणार. त्यानंतरचा प्रश्न आहे हरीशचे वाढणारे वय आणि त्यातील पांढरे होणारे केस या संबंधीचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या संशोधन पद्धतीत करता येईल. ए तुलनात्मक पद्धती, बी आहे सहसंबंध पद्धती, सी आहे प्रायोगिक पद्धती आणि ऑप्शन डी आहे सर्वेक्षण पद्धती. आता बघा हरीशचे वय. बरं हरीशचे वय. ठीक आहे. हरीशचे वय हा काय झालं आणि त्याचे पांढरे केस याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर त्यासाठी आपण काय करू सर्वे करणार का हरीशला बघून आपण हरीशचं सर्वे करणार का नाही हे वर्तमान परिस्थितीतील आपल्याला दिसून येतं. प्रयोग करणार का हरीशच्या वयांवर नाही. ठीक आहे. कारण आपल्याला कार्यकारण संबंध जाणायचं नाही. आपण हरीशच्या वयाची तुलना इतरांच्या वयाशी करणार का नाही. त्यामुळे हे तीनही पद्धती आपण अभ्यास करणार नाही. आपण जे आहे ना सहसंबंध पद्धतीचा अभ्यास करू. कारण सहसंबंध पद्धती कोरिलेशनल मेथड जी आहे बघा सहसंबंध पद्धती सहसंबंध पद्धती याचं आपण काय करणार अनुसरण करणार. कारण संशोधनातील जे विविध चल आहे समजा व्हेरिएबल्स. ठीक आहे. आणि हे व्हेरिएबल्स मधील जे संबंध आहे जसं हरीशचे वय हे सहसंबंध जाणून घेण्यासाठी त्या चलांसंबंधित पूर्ण अनुमान म्हणजे पूर्व आपण अनुमान करतो ना पूर्व अनुमान म्हणून निष्कर्ष काढण्यासाठी सहसंबंधात्मक पद्धती जी आहे ते अत्यंत उपयुक्त आपल्याला काय दिसून येतं पद्धत दिसून येतं. त्यामुळे अशा प्रकारे सहसंबंध जर आपल्याला जाणून घ्यायचा आहे त्यासाठी आपण ज्या पद्धतीचा वापर करणार आहोत ते म्हणजे सहसंबंध पद्धती आहे. नेक्स्ट आहे एक संशोधक म्हणून डॅश ए तुम्ही इतरांच्या मतावर सहजरित्या विश्वास ठेवणार ॲज अ रिसर्चर म्हणून बिलीव्ह करणार आपण इझिली दुसऱ्याच्या ओपिनियनचं आपण विश्वासच ठेवणार नाही. सी सत्यनिरपेक्षतेने जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार की जे समोरचा व्यक्ती सांगत आहे ज्या गोष्टी ते आपल्याला समजावून सांगत आहे त्याकडे आपण काय करू दुर्लक्ष करू. आता मला सांगा ॲज अ रिसर्चर आपण हा खूप इझी प्रश्न आहे आणि बहुधा अशा सुद्धा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये दिसून येईल. ठीक आहे. कारण एक रिसर्चर म्हणून आपण काय निर्णय घेतो हे सुद्धा आपल्याला
या एक्झामिनेशनच्या माध्यमातून जाणून घ्यायचं असतं, तेव्हाच तर आपण एलिजिबल आहो PhD करण्यासाठी हे त्यांच्या लक्षात येणार आहे ना. त्यामुळे हे डिसिजन मेकिंग सारखे जे प्रश्न असतात ना, ते सुद्धा आपल्याला एक्झामिनेशनसाठी इम्पॉर्टंट ठरणार आहे. आता बघा इथे काय आहे, आपण रिसर्चर आहोत, ठीक आहे. समजा मी रिसर्चर आहे, ठीक आहे. आता मी रिसर्चर आहे आणि मला समजा इतर मतांवर विश्वास मी कसा ठेवणार. आता मला माझी मैत्रीण, ठीक आहे, ती माझ्या रिसर्च संबंधित काहीतरी इन्फॉर्मेशन देत आहे, तर मी पटकन बिलीव्ह करणार का? नाही, ठीक आहे. सेकंडली, आपण विश्वासच करू का की नाही हे सांगत आहे तर हे चुकीचंच नाही, होऊ शकतं काहीतरी याच्यामध्ये ट्रूथ असेल, है ना. हा, या म्हणून मी काय करणार, जे ती सांगत आहे त्याला आणखीन योग्य पद्धतीने मी जाणून घेण्याचा प्रयत्न करील, ठीक आहे. चला, त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक सी आपल्याला योग्य उत्तर येताना दिसून येतं. नेक्स्ट आहे, महात्मा फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान हा डॅश संशोधनाचा विषय आहे. ए उपयोजित संशोधन, बी आहे सर्वेक्षण, सी आहे ऐतिहासिक आणि चौथा आहे प्रायोगिक. बर, सो या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं? या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं? महात्मा फुले, ठीक आहे. महात्मा फुले यांचं स्त्रीविषयी केलेले कार्य आपल्याला बघायचं आहे. आता मला सांगा, ही समस्या व्यवहारिक वाटतं का तुम्हाला? नाही. त्यामुळे आपण उपयोजित संशोधन करणार का? नाही. हे वर्तमान परिस्थितीशी रिलेटेड आहे का? नाही, म्हणून सर्वेक्षण करणार नाही, ठीक आहे. महात्मा फुले आणि दुसरा व्हेरिएबल्स इथं दिसतं का? कार्यकारण संबंध आहे का? नाही, म्हणून आपण प्रायोगिकही पद्धतीचा वापर करणार नाही. तर महात्मा फुले यांचं स्त्री शिक्षणातील योगदान जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे, तर स्त्री शिक्षणासंबंधित यांचं योगदान जाणून घेण्यासाठी आपण ऐतिहासिक संशोधन पद्धती, हिस्टोरिकल रिसर्च मेथडचा वापर करणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऐतिहासिक संशोधनामध्ये डॅश हा प्राथमिक स्रोत नाही. ए नाणी, बी सर्वोच्च न्यायालयाचे निकाल, सी ताम्रपट आणि फोर्थ आहे पाठ्यपुस्तक. आता बघा, जेव्हा आपण ऐतिहासिक पद्धतीने संशोधन करतो, ठीक आहे, ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा जेव्हा आपण वापर करतो, ठीक आहे, त्यावेळी आपल्याला डाटा कलेक्ट करावं लागतं. सो हे जे डाटा कलेक्ट आपण करतो, दोन पद्धतीने आपण करतो. यासाठी डाटा प्रायमरी सोर्स आपण यूज करतो, सेकंडरी सोर्स आपण यूज करतो, म्हणजे प्राथमिक आणि द्वितीयक साधनांच्या माध्यमातून आपण डाटा जो आहे तो काय करीत असतो, घेत असतो. सो प्रायमरी सोर्स काय आहे आणि सेकंडरी. आता बघा, समजा रायगड याविषयी तुम्हाला काय करायचं आहे, अध्ययन करायचं आहे, शोध करायचा आहे. जेव्हा तुम्ही रायगडला स्वतः भेट देणार आणि माहिती गोळा करणार, ते झालं प्राथमिक स्रोत, ठीक आहे. पण जेव्हा ती माहिती तुम्ही स्वतः न घेता आपल्या सहकाऱ्यांकडून घेत आहे, ते झालं सेकंडरी सोर्स. तर प्रायमरी सोर्स मध्ये आपल्याला नाणी दिसून येईल, ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आपल्याला दिसून येईल. ताम्रपट सुद्धा प्रायमरी सोर्स आहे, पण पाठ्यपुस्तक हा सेकंडरी सोर्स आहे. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऐतिहासिक संशोधनात कागदपत्रांचा खरेपणा व अधिकृतता डॅश मधून तपासली जाते. ए आंतरिक चिकित्सातून, बी बाह्य चिकित्सातून, सी आंतरिक आणि बाह्य चिकित्सा, की फोर्थ सर्व स्पर्शी चिकित्सा. आता मला सांगा, हिस्टोरिकल रिसर्च तुम्ही करणार, ठीक आहे. आता हिस्टोरिकल रिसर्च करीत असताना अनेक कागदपत्र तुम्हाला मिळणार, तर हे योग्य आहे का हे तपासण्यासाठी त्यांना अंदरून तपासणार की त्याचं बाह्य तुम्ही चिकित्सा करणार, म्हणजे आणखीन त्याबद्दल इकडून तिकडून एक्सटर्नल इन्फॉर्मेशन घेणार. तर आपण याचं एक्सटर्नल इन्फॉर्मेशन घेऊया, ठीक आहे. सो बाह्य चिकित्सा हे याचं योग्य उत्तर आपल्याला दिसून येईल. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे, ऐतिहासिक संशोधनात माहितीतील सुसंगतता आणि विश्वासार्हता डॅश मधून तपासली जाते. आंतरिक अरे रिपीट. ओके. नेक्स्ट आहे, संशोधन हे गत काळाशी संबंधित आहे, ठीक आहे. डॅश हे संशोधन कशी गत काळाशी, ठीक आहे, कशाची? पास्टशी. तर हा खूप इझी आहे, ए प्रायोगिक, ठीक आहे,
बी उपयोजित, सी सर्वेक्षण आणि डी आहे ऐतिहासिक संशोधन पद्धती. मला सांगा, जेव्हा आपल्याला फ्युचर संबंधित रिसर्च करावे लागेल तेव्हा आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च करणार आणि जेव्हा कार्यकारण संबंध जाणायचा आहे स्पेसिफिकली आपण तेव्हा एक्सपेरिमेंटल रिसर्चचा वापर करतो. अप्लाइड रिसर्च केव्हा करतो? जेव्हा आपल्याला व्यावहारिक जीवनात काही समस्या आहे, तर व्यावहारिक जीवनाच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यावर उपाय करण्यासाठी आपण जो संशोधन करीत असतो त्याला काय म्हणायचं? अप्लाइड रिसर्च म्हणायचं. सर्वे कधी करणार? जेव्हा आपल्याला नमुना मोठा असेल त्यावेळी आपण सर्वे करणार. सर्वे आपण वर्तमान परिस्थितीला दर्शवण्यासाठी, प्रेझेंट सिच्युएशनला डिस्क्राईब करण्यासाठी आपण काय करीत असतो? सर्वेक्षण पद्धतीचा वापर करतो. आणि या ठिकाणी लक्षात घ्या, ऐतिहासिक संशोधन कधी करणार? जेव्हा पास्ट रिलेटेड आहे ना, जसं महात्मा फुले यांचं जीवन जाणून घ्यायचं आहे, तर अशा वेळी ज्या संशोधन पद्धतीचा आपण वापर करणार आहोत त्या संशोधन पद्धतीला आपण ऐतिहासिक संशोधन पद्धती असं म्हणतो. त्यामुळे या ठिकाणी आपले योग्य उत्तर आपल्याला दिसून येईल हिस्टोरिकल रिसर्च मेथड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संशोधन कार्यकारण संबंधांवर जोर देते? ए ऐतिहासिक संशोधन, बी वर्णनात्मक संशोधन, सी आहे तत्वज्ञानात्मक संशोधन आणि डी आहे प्रायोगिक संशोधन. ठीक आहे. सो खालीलपैकी कोणत्या प्रकारचं संशोधन कार्यकारण संबंध? ठीक आहे. कार्य कारण संबंध. आता हे काय असते याला आणखीन व्यवस्थितरित्या मी समजवून देते तुम्हाला, जेणेकरून अशा प्रकारचं जर कुठलाही प्रश्न आपल्याला एक्झामिनेशन मध्ये विचारण्यात आलेलं तर अशा प्रश्नांचं तुम्ही योग्यरित्या आणि अचूक उत्तर देऊ शकता. ठीक आहे. वारंवार मी तुम्हाला सांगत आहे की ऐतिहासिक पद्धत जेव्हा पास्ट इन्सिडेंटचा आपल्याला अभ्यास करायचा असतो आहे ना, ते काय करणार? जसं बघा, फॉर एक्झाम्पल हिस्ट्रीमधून जर आपण काय करणार? शोध करणार. सो त्यावेळी तुम्ही लिहिणार की प्रस्तुत शोध प्रबंधामध्ये आपण जे आहे ऐतिहासिक संशोधन पद्धती किंबहुना जर प्रेझेंट पण हे सिच्युएशन असेल तर वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा वापर करीत आहोत आहे ना. म्हणजे रिसर्च मेथडॉलॉजी आपण कोणती चूज केली, म्हणजे संशोधनाची पद्धत आपण कोणती निवडली, हे सुद्धा इथे आपल्याला काय करून दिसून येते? मॅटर करताना दिसून येते. ठीक आहे. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च काय असतं? डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च आपल्याला काय दिसून येतं? काय आहे? ठीक आहे, बघा इथे वर्णनात्मक. वर्णनात्मक. ठीक आहे. सो यामध्ये काय करत असतो आपण? काय म्हणू शकतो त्याला? वर्तमान आहे ना, प्रेझेंट सिच्युएशन, वर्तमान परिस्थितीला डिस्क्राईब करण्यासाठी आपण वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा वापर करणार. तत्वज्ञानात्मक म्हणजे फिलॉसॉफिकल हे पद्धत आहे आणि कार्यकारण. आता बघा, प्रायोगिक पद्धतीमध्ये व्हेरिएबल्स असतं. ठीक आहे. जसं आपल्याला दिसून येईल धूम्रपान है ना, हा एक धूम्रपान आपण पाहतो करताना आणि धूम्रपानाचा परिणाम काय आहे? तर कॅन्सर सारखा मोठा रोग होणे आहे ना. धूम्रपान आपण बघतो व्यक्ती करतात आणि त्यामुळे समोर चालून त्यांना मोठ्या अशा रोगाला ते बळी पडतात आहे ना. याचा अर्थ धूम्रपान आहे ना आणि त्याचं परिणाम काय आहे? कॅन्सर. याचा अर्थ जेव्हा संशोधनात कार्यकारण संबंधांवर जोर द्यायचा असतो त्यावेळी आपण ज्या पद्धतीचा वापर करतो ती म्हणजे प्रायोगिक पद्धती आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, संशोधक माहिती संकलनाची साधने खालीलपैकी कशास अनुसरून निवडतो? ए संशोधकाचं स्वमत, स्वतःचं ओपिनियन, बी आहे मार्गदर्शकाने काय फीडबॅक दिलं, काय अभिप्राय दिलं यावर, की संशोधनाची काय उद्दिष्टे आहे यानुसार तो माहिती कलेक्ट करणार, की संशोधनाच्या हायपोथेसिस अनुसार म्हणजे परिकल्पनेनुसार तो माहिती डेटा जो आहे तो कलेक्ट करणार. ठीक आहे. ॲज अ रिसर्चर तुम्हाला काय वाटते? तुम्ही काय करणार अशा वेळी? ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे? ओके ओके बर. सो आय होप इतकं भाग क्लिअर आहे. ठीक आहे. आणखीन तुम्हाला योग्यरित्या हा भाग मी एक्सप्लेन करते जेणेकरून इथे कोणत्याही प्रकारचा आपल्याला डाऊट राहणार नाही. मला सांगा, तुम्ही एक रिसर्चर आहात, संशोधक, आणि बघा
संशोधनातील काही प्रश्न तुम्ही स्वमताने सुद्धा सोडवू शकता आहे ना, कारण इथे थोडा जर आपलं बेसिक क्लिअर असेल आणि या सगळ्या घटकांबद्दल थोडी जरी आपल्याला आयडिया आहे तर तुम्ही या प्रश्नांचं अत्यंत अचूक आणि ॲक्युरेट आन्सर करू शकता. तर बघा काय करायचं आहे, तुम्ही संशोधन करणार आणि हे संशोधन करीत असताना तुम्हाला काय करायचं आहे, डाटा कलेक्ट काय करायचं आहे, माहिती संकलन करणार ना लिहिण्यासाठी. सो डाटा कलेक्शन जेव्हा तुम्ही करणार, माहिती कलेक्ट करण्यासाठी तुम्ही काय करणार, तुमचं जे ओपिनियन आहे, स्वमत ज्याला म्हणतो, याला तुम्ही लक्षात घेऊन तुम्हाला वाटते म्हणून ती सामग्री तुम्ही गोळा करणार का? तर नाही, असं आपण करू शकत नाही. दुसरं म्हटलं आहे की मार्गदर्शन जर म्हणत आहे, हा फीडबॅक दिलं, समजा हे इन्फॉर्मेशन बरोबर आहे, ठीक आहे, म्हणून तुम्ही हाच डाटा घेणार का? नाही. असं होणार का? तुमच्या टॉपिकशी रिलेटेड घेणार ना तुम्ही? हां. त्यामुळे हाही वगळला जाईल, ठीक आहे. तुम्ही जे हायपोथेसिस काय असतं, तर हायपोथेसिस हे आपल्या संशोधनातील संभावित उत्तर असते. काय असतं हे? संभावित उत्तर असतं. त्यामुळे इथे लक्षात घ्या की हे एक विधान आहे. ठीक आहे. चला, यानंतर आपण काय करीत आहोत, संशोधन करीत आहोत आणि आपलं संशोधन करताना आपण काही ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवतो. म्हणजे पर्टिक्युलर काहीतरी स्पेसिफिक आपल्या संशोधनाचे उद्दिष्टे असतात आणि त्या उद्दिष्टांना आपण समोर ठेवून काय करीत असतो, ओके, त्यांना समोर ठेवून आपण डाटा कलेक्ट करीत असतो. त्यामुळे इथे आपल्याला योग्य उत्तर काय येताना दिसून येईल, इथे आपल्याला संशोधनाचे उद्दिष्ट काय आहे हे समोर ठेवायचं आणि त्यानुसार आपल्याला डाटा कलेक्ट करायचा आहे. त्यामुळे योग्य उत्तर संशोधनाचे उद्दिष्टे आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे की घटनेस प्रत्यक्ष साक्षी नसलेल्या, ठीक आहे, काय म्हटलं मी, घटनेला प्रत्यक्ष साक्षी नसलेल्या, ओके, नसलेल्या, ठीक आहे, व्यक्तीने साक्षी असलेल्या व्यक्तींकडून माहिती मिळवणे हा ऐतिहासिक संशोधनात डॅश हा स्रोत ठरतो. ए हा प्राथमिक स्रोत आहे, बी हा दुय्यम किंवा द्वितीय स्रोत आहे, सी आहे की हा प्राथमिक आणि द्वितीय दोनही स्वरूपाचा आहे, की फोर्थ प्रामाणिक हा सोर्स आहे. बघा इथे काय म्हटलं आहे, एखादी घटना, ठीक आहे, याला प्रत्यक्ष साक्षी तुम्ही नाही, ठीक आहे, तुम्ही रिसर्चर आहात आणि तुम्हाला ही माहिती पाहिजे पण तुम्ही प्रत्यक्ष ही घटना बघितली नाही, पण तुमची जे मित्र किंवा मैत्रीण आहे तिने ही घटना बघितली आणि तिने काय केलं, तुम्हाला येऊन छानपैकी ती घटना सांगितली. तर हा कोणता एव्हिडन्स आहे, तर हा दुय्यम एव्हिडन्स आहे. कारण ही घटना, ठीक आहे, ही जी घटना आहे इथून इथपर्यंत पोचता पोचता त्यामध्ये काहीतरी आंशिक तरी त्यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतं, हो की नाही. त्यामुळे सत्यता त्यामधील थोडीफार आपल्याला कमी होताना दिसून येईल. त्यामुळे आपल्याला हे द्वितीय साधन आहे असं म्हणणार आणि हीच घटना जर प्रत्यक्ष तुम्ही बघितली असती तर याला प्राथमिक स्रोत आपण म्हटलं असतं. ठीक, चला नेक्स्ट वन आहे कार्बन 14 पद्धत ऐतिहासिक संशोधनाच्या मीमांसेशी संबंधित आहे. आहे ए बाह्य मीमांसा, ए आहे बाह्य मीमांसा, बी आहे आंतरिक मीमांसा, सी आहे आंतरबाह्य आणि फोर्थ आहे वरीलपैकी सर्व. ठीक आहे. तर कार्बन 14 ऐतिहासिक संशोधन पद्धती ही पद्धत जी आहे आपल्याला दिसून येते बाह्य, एक्सटर्नल आहे. ठीक आहे. हा जो पद्धत आहे त्यामध्ये जे काही सामग्री समजा मिळाली त्याचं आपण परीक्षण करणार, त्यासाठी बाह्य परीक्षण करूया आपण. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे संशोधकांचा लेखन हेतू ऐतिहासिक संशोधनाच्या डॅश मीमांसेद्वारा तपासला जातो. ए आंतरिक, बी बाह्य, सी आंतरबाह्य आणि फोर्थ आहे सर्व स्पर्शी. आता बघा संशोधनाचा हेतू, लेखकांचा लेखन हेतू ऐतिहासिक संशोधनात आपल्याला दिसून येतं की आंतरिक आहे ना, मी माणसाशी संबंधित आहे, एक्सटर्नल असेल कारण तो स्वतः लेखकांविषयी विचारत आहे आणि स्वतः लेखकांविषयी असल्यामुळे त्याला आपण कसं म्हणणार, ऑप्शन ए इंटरनल म्हणू, आंतरिक संबंधित आहे ना, कारण त्याचे लेखनविषयी आहे ना, लेखन करणं हा त्याचा आंतरिक प्रश्न असेल, बाह्य असेल का, नाही. म्हणून इथे ऑप्शन ए आपलं योग्य उत्तर येणार. समोर आपण जाणार
ऐतिहासिक संशोधनाचा क्रम. आता यामध्ये समस्या विधान, गृहीतक मांडणी, डाटा कलेक्शन, माहिती, आंतरिक बाह्य मीमांसा आणि निष्कर्ष. बर, या ठिकाणी बघा, गृहीतके, समस्या विधान, माहिती, चिकित्सा, संकलन आणि निष्कर्ष. ऑप्शन सी आहे समस्या विधान, माहिती विश्लेषण, माहिती संकलन, निष्कर्ष. चौथा आहे समस्या विधान, बाह्य आंतरिक मीमांसा, माहितींचं संकलन आणि निष्कर्ष. इथे ऑप्शन ए समस्या विधान, गृहीतकांची मांडणी, डाटा कलेक्शन, आंतरिक बाह्य मीमांसा आणि निष्कर्ष असं याचं आपल्याला ऑप्शन क्रमांक ए इथे योग्य उत्तर दिसतं. चला, सो अशा पद्धतीने आपण बघतो की ऐतिहासिक संशोधनाच्या या पायरीमध्ये संशोधकास कस लागतो, म्हणजे कोणतं असं स्टेप्स जे आहे ते एका संशोधक म्हणून आपल्याला ऐतिहासिक संशोधन करीत असताना हार्ड जाणार. ठीक आहे. ए समस्या विधानाची मांडणी, म्हणजे प्रॉब्लेम आपल्याला फाइंड करण्यात किंवा त्याला समजण्यामध्ये, फॉर्म्युलेशन करण्यामध्ये आपल्याला अडचण जाणार का? 2 गृहीतकांची मांडणी करण्यामध्ये आपल्याला अडचण जाईल का? की ऑप्शन क्रमांक सी त्यांचं आंतरिक आणि बाह्य मीमांसा करण्यात आपल्याला प्रॉब्लेम होणार, यानं आपल्याला कस लागणार, की निष्कर्ष काढण्यामध्ये, कन्क्ल्युजन काढण्यामध्ये आपल्याला खूप जास्त वेळ लागेल. आता काय वाटतं आपल्याला? ठीक आहे, असा कोणता भाग असेल जेव्हा आपण संशोधन करणार आणि हा संशोधन करीत असताना आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्रासदायी वाटेल किंवा आपल्याला खूप एफर्ट्स यासाठी लावावं लागेल? सेकंडली लक्षात घ्या, रिसर्च मेथोडॉलॉजीचा जो पार्ट आहे, या पार्टमध्ये भरपूर प्रश्न विविध प्रकारे आपल्याला रिसर्च मेथोडॉलॉजीचं विचारलं जातं आणि रिसर्च मेथोडॉलॉजी आपल्याला पेट एक्झामिनेशन टार्गेट करण्यासाठीच नव्हे, तर पेट एक्झामिनेशन टार्गेट केल्यानंतर PhD जेव्हा आपण कार्य सुरू करू तेव्हा आपल्याला क्रेडिट करावं लागतं आणि हे क्रेडिटला जर तुम्हाला नंतर अडचणी यावं नाही असं वाटत असेल तर मला तरी वाटतं की तुम्ही आजच रिसर्च मेथोडॉलॉजीचं भरपूर प्रॅक्टिस करून घ्या, जेणेकरून समोर येणारे जे आपले क्रेडिट्स असणार किंवा जे तुम्हाला क्रेडिट करावे लागतं, या क्रेडिट करण्यामध्ये आपल्याला खूप जास्त समस्या होणार नाही. बघा, असं स्पष्टपणे कोणीही सांगत नाही, पण एक विद्यार्थ्यांचं भवितव्य घडावं, ठीक आहे, तुम्ही आपल्या मार्गी लागावे, ठीक आहे, आपले स्वप्न अचीव करावे, या उद्देशाने मी तुम्हाला सांगित आहे की क्रेडिटसाठी रिसर्च मेथोडॉलॉजी हा समोर सुद्धा आपल्या सगळ्यांना उपयोगी ठरणार आहे. आणि ऐतिहासिक संशोधन करताना जे इन्फॉर्मेशन असतं त्याचं इंटरनल आणि एक्सटर्नल जे इंटरप्रिटेशन असतं ते करण्यामध्ये खूप जास्त मेहनत लागत असतं. प्रत्यक्षवादाच्या दृष्टिकोनाचा जनक खालीलपैकी कोण आहे? ए जॉन डुई, बी आहे जॉन मेल, सी आहे ऑगस्ट काम्ट आणि डी आहे जॉर्ज डार्विन. सो बघा, प्रत्यक्षवाद आपण बघतो. आता प्रत्यक्षवाद काय आहे याला थोडा समजून घेऊया. सो प्रत्यक्षवाद यामध्ये आपण काय बघतो की जे काही घटित होत आहे त्या काय आहे, सायन्स आहे. आता हे सायन्स होण्यापूर्वी आपल्याला थिओलॉजी दिसून येतं. आता ही थिओलॉजी काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर थिओलॉजी म्हणजे काय, जे सगळं घटित होत आहे ते ईश्वर करीत आहे, अशा प्रकारचा जो विचार आहे तो थिओलॉजीमध्ये आपल्याला मानताना दिसून येतं. पण नंतरच्या काळामध्ये आपण बघतो की म्हणजे थिओलॉजीचं जे विचार आहे ते प्रत्यक्षवादांनी खोडून काढलेलं आणि जे काही घटित होत आहे त्यामागे सायन्स आहे, म्हणून प्रत्यक्षवाद जे दृष्टिकोन आहे त्याला एज ऑफ सायन्स असं सुद्धा म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. सो हा पर्टिक्युलर महत्त्वपूर्ण भाग आपल्याला आपल्या येणाऱ्या एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने दिसून येतं आणि हमखास आपल्याला या भागातून प्रश्न जे आहे ते विचारणार आहेत. ओके, सो प्रत्यक्षवाद कोण आहे? ऑगस्ट काम्ट प्रत्यक्षवादाचे जनक आपल्याला दिसून येतं, त्यामुळे व्हेरी करेक्ट आन्सर आहे आपला ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील कोणत्या संशोधनात व्यक्तिनिष्ठ दोष आढळून येत नाही? ए संख्यात्मक संशोधन, बी आहे गुणात्मक संशोधन, सी आहे विश्लेषण, सी आहे आणि डी आहे व्यक्ती अभ्यास पद्धती. ठीक आहे. सो सब्जेक्टिव्ह डिफेक्ट कोणत्या याच्यात आढळून येत नाही, अशा प्रकारचं डायरेक्ट प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेलं दिसून येतं. आणि लक्षात घ्या, जे स्टुडंट यावर्षी पेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी रिसर्च मेथोडॉलॉजीचा पार्ट अत्यंत योग्य रित्या करून जायचं आहे, कारण रिसर्चचा जो भाग आहे आपल्या पेट एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे.
हमखास जर आपल्याला पेठ टार्गेट करायचं आहे, सो पेठ टार्गेट करण्यासाठी हा भाग आपल्या सगळ्यांना खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ठीक आहे. आता बघा, व्यक्तिनिष्ठ दोष. आता व्यक्तिनिष्ठ दोष काय आहे, तर व्यक्तिनिष्ठ दोष म्हणजे काय, एक प्रकारचं पक्षपातपणा. ठीक आहे. जे रिसर्चमध्ये वस्तुनिष्ठता आपल्याला दिसून येते, ही वस्तुनिष्ठता सोडून एखादा पर्टिक्युलर रिसर्चर, हा रिसर्चर आपल्या टॉपिक विषयी काय विचार करतो आहे ना, त्याने जो टॉपिक घेतलेला आहे, जर त्याच्या आवडीचा, रुचीचा आणि त्याच्या जीवनाशी महत्त्व ठेवणारा असेल, सो नक्कीच होऊ शकतं अशा वेळी तो काय करणार, त्या पर्टिक्युलर टॉपिकची बाजू घेणार. जसं आपण बघतो की नाण्याला दोन बाजू असतात, हेड अँड टेल्स आहे ना, सो दोनही बाजू आपण पाहायला हवं. येस ऑर नो. अशाच प्रकारे लक्षात घ्या, जेव्हा आपण रिसर्च करतो त्यावेळी आपल्याला वस्तुनिष्ठ दृष्टिकोन जे आहे, वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा पालन करायला हवं. फक्त एकच पर्टिक्युलर व्ह्यू न ठेवता दोनही प्रकारचं व्ह्यू आपल्याला ठेवायला हवं. सो अशा प्रकारचं जे व्ह्यू आहे ते आपण न्यूमेरिकल रिसर्चमध्ये ठेवू शकतो. कारण संख्यात्मक संशोधन जे आहे यामध्ये काय असेल, नंबर आहे. आणि पर्टिक्युलर जर आपण नंबरविषयी बोलत आहोत तर अचूकता आहे ना, वस्तुनिष्ठता ज्याला आपण म्हणतो, वस्तुनिष्ठता आपल्याला हा जो गुण आहे महत्त्वपूर्ण, हा जो गुण आपल्याला दिसून येतं ते आपल्याला कुठे मिळू शकतं, तर संख्यात्मक संशोधन पद्धतीमध्ये आपल्याला व्यक्तिनिष्ठ दोष दिसून येत नाही. बाकी गुणात्मक संशोधन हे पर्टिक्युलर आपलं गुण वैशिष्ट्य करणारे असल्यामुळे त्यामध्ये व्यक्तिनिष्ठ दोष आढळू शकतं. विश्लेषणामध्ये सुद्धा आणि व्यक्ती अभ्यास पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे दोष दिसून येईल. पण संख्यात्मक संशोधन हे संख्यांवर आधारित असल्यामुळे यामध्ये अशा प्रकारचे जे दोष आहे ते आपल्याला दिसून येत नाही. सो बघा, संख्यात्मक संशोधनात आपण बघतो की संख्याशास्त्राचा आधार असल्यामुळे व्यक्तिनिष्ठतेचा दोष जे आहे ते आढळून येत नाही. त्यामुळे अशा स्वरूपाचे संशोधन उच्च प्रतीचे मानले जाते. संख्यात्मक संशोधनातून मानवी वर्तनाचा, भावभावनाचं अचूक आकलन होईल याची खात्री आपल्याला दिसून येत नाही. कारण संख्यात्मक संशोधन हे संख्यात्मक डाटा काय करणार, ॲनलाइज करणार, तो गुणवैशिष्ट्य मापणार का नाही. जर आपल्याला गुणवैशिष्ट्य वर्णन करायचं आहे तर त्यासाठी आपण गुणात्मक संशोधन पद्धती जी आहे त्याचा आपण काय करणार आहोत, अवलंब करणार आहोत. नेक्स्ट प्रश्न आहे, मानवी आंतरक्रियांच्या गुंतागुंतींचे अधिक चांगले आकलन करून घेण्यासाठी कोणत्या संशोधन उपयुक्त आहे? ए. प्रायोगिक संशोधन, बी. संख्यात्मक संशोधन, सी. गुणात्मक संशोधन आणि डी. प्रत्यक्षवादी संशोधन. सो इथं काय म्हटलं आहे, व्हॉट रिसर्च इज युजफुल फॉर अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ द कॉम्प्लेक्शन ऑफ ह्युमन इंटरॅक्शन? A. Experimental research, B. Numerical research, C. Qualitative research and D. Directivist research किंवा याला प्रत्यक्षवादला पॉझिटिव्ह रिसर्च असं सुद्धा आपल्याला म्हणताना दिसून येतं. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आन्सर किंवा ऑप्शन ज्याला आपण म्हणतो ना, ऑप्शन कशा पद्धतीने स्किप करायचं हे आपल्याला काय करायचं आहे, इथे शिकायचं आहे. कशा पद्धतीने आपण आन्सर स्किप करू शकतो. सो इथे लक्षात घ्या, प्रायोगिक संशोधन हे काय करीत असतं, फ्युचर संबंधित आहे आणि यामध्ये काय असतात, व्हेरिएबल्स असतात आहे ना, चल असतात आणि चलांची काय केली जातं, तुलना केली जाते. म्हणजे चलांचं कार्यकारण संबंध, कार्य कारण संबंध जे आहे ते आपल्याला काय दिसून येतं, जाणून घेण्यासाठी आपण जी संशोधनाची पद्धत वापरत असतो त्याला आपण काय म्हणू, प्रायोगिक संशोधन. संख्यात्मक संशोधन हे काय आहे, नंबरवर आहे, संख्यांवर आधारित आहे आणि जिथे संख्या येणार तिथं मानवाचा स्वभावाचं किंवा मानवी स्वरूप, मानवी समाज याचं वर्णन आपण करू शकत नाही. डी मध्ये दिलेलं आहे प्रत्यक्षवाद संशोधन. सो पॉझिटिव्हिजम जे आहे ते बिलीव्ह इन सायन्स, म्हणजे जे काही घटित होत आहे त्यामागे कोण आहे, सो सायन्स आहे, अशा प्रकारचं ओपिनियन आपल्याला दिसून येतं की प्रत्यक्षवाद मध्ये आपल्याला आलेला आहे. ठीक आहे. किंवा प्रत्यक्षवाद दृष्टिकोन मानतं की जे काही घटित होत आहे त्यामध्ये काय आहे, तर एज ऑफ सायन्स आहे, सगळं सायन्स आहे म्हणून.
सो मानवी जे ह्युमन बिहेवियर आहे, मानव स्वभाव आहे, यांचा अभ्यास करण्यासाठी आपण काय करू, मानवाचं गुण वैशिष्ट्यांचं वर्णन करू. सो जेव्हा गुणांचं वैशिष्ट्य आपल्याला दर्शवायचं आहे, त्यावेळी आपण गुणात्मक संशोधन पद्धती जी आहे याचा आपण वापर करू शकतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, इथे आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक सी, गुणात्मक संशोधन पद्धती. बघा, या ठिकाणी आणखीन योग्यरित्या आणि आणखीन व्यवस्थितरित्या तुम्हाला ही बाब मी समजून सांगते. जसं की गुणात्मक संशोधन हे अनुभव, कल्पना, भावना, मत आणि दृष्टिकोन या संबंधित व्यक्तिनिष्ठ माहितींवर आधारित असते. एखादी सामाजिक प्रक्रिया निसर्गात कशी घडली यांचे वर्णन गुणात्मक संशोधनात केले जाते. गुणात्मक संशोधनात प्रायोगिक पद्धतीप्रमाणे हस्तक्षेप नसतो, कारण जेव्हा आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च वापरतो तेव्हा व्हेरिएबल्स असतं आणि या व्हेरिएबल्सवर नियंत्रण ठेवू शकतो रिसर्चर. म्हणजे एक प्रकारे चलांची तो हाताळणी करतो. पण गुणात्मक संशोधनामध्ये जे व्हेरिएबल्स आहे, मानव स्वभाव आहे, त्याचा आपण हाताळणी करू शकत नाही. कोणत्याही सामाजिक प्रक्रिया नैसर्गिक किंवा कशी घटत आहे यांचं निरीक्षण आपण कुठे करणार, तर गुणात्मक संशोधनात अशा प्रकारचं निरीक्षण जे आहे ते आपण करीत असतो. यानंतरचा प्रश्न आहे, हायपोथेसिस टेस्टिंग ही कोणत्या प्रकारच्या संशोधनाची मुख्य संकल्पना आहे? ओके, so hypothesis testing is the main concept of what kind of a research? A. प्रायोगिक संशोधन म्हणजेच एक्सपेरिमेंटल रिसर्च. बी. ऐतिहासिक संशोधन म्हणजेच हिस्टोरिकल रिसर्च. सी. सर्वेक्षण संशोधन म्हणजे सर्वे रिसर्च. आणि डी आहे व्याख्यानात्मक संशोधन, इंटरप्रेटिव्ह रिसर्च. सो मला सांगा, हायपोथेसिस टेस्टिंग, हायपोथेसिस काय आहे? आपल्या रिसर्च संबंधित हे काय आहे, संभावित उत्तर आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. सो जर आपल्याला संभावित उत्तर करायचं आहे किंवा संभावित विधान आपल्याला करायचं आहे, तर त्यासाठी आपण कोणत्या प्रकारचं सर्वे करू? आता बघा, आपल्याला काय दिसून येतं, विधान करायचं आहे, म्हणजे एक प्रकारचं दर्शवायचं आहे. सो त्यासाठी आपण व्याख्यानात्मक पद्धती नाही वापर करणार, सर्वे करणार का हायपोथेसिस टेस्टिंगसाठी? नाही. ऐतिहासिक म्हणजे पास्टमध्ये जाऊन आपण विधान करणार का? नाही. तर त्यासाठी आपण काय करू, प्रयोगात्मक एक्सपेरिमेंटल रिसर्च पद्धती जी आहे, या एक्सपेरिमेंटल रिसर्च पद्धतीचा आपण वापर करणार आहोत. त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए आहे, प्रयोगात्मक शोध आहे. प्रायोगिक संशोधन परिकल्पनाचं परीक्षण करते आणि नियंत्रित वातावरणात स्वतंत्र आणि अवलंबित चर वापरून कार्यकारण संबंध स्थापित करते. याचा अर्थ जेव्हा आपण प्रयोगात्मक शोध याचा विचार करतो, यामध्ये काय असतात, व्हेरिएबल्स असतात. ठीक आहे, यामध्ये व्हेरिएबल्स आहे. सो याचा अर्थ काय होणार, चल जे आहे त्यांच्यामध्ये तुलना होणार. व्हेरिएबल्समध्ये स्वतंत्र चर आणि अवलंबित चर म्हणजे ए आणि बी यामध्ये काय कार्यकारण संबंध आहे हे जाणून घेण्यासाठी आपण प्रयोगात्मक संशोधन वापरणार. प्रायोगिक संशोधन हा एक टप्पा पुढे नेतो आणि या परिस्थितीत वर्तनावर कसा परिणाम होतो याबद्दल निष्कर्ष काढण्यासाठी हायपोथेसिस चाचणीचा वापर करून वेगवेगळ्या परिस्थितीसाठी व्यक्तींचं यादृच्छिक म्हणजे एक प्रकारचं संभाव्यता या टप्प्यात नियुक्त करतो. प्रायोगिक संशोधन हे कार्यकारण संबंध प्रस्थापित करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. याची सुरुवात दोन किंवा अधिक व्हेरिएबल्स मधील संबंध बदलण्यात प्रश्नाने होतो. संशोधन भविष्यवाणी केलेल्या नात्याने स्वरूप सांगण्यासाठी किंवा एक किंवा अधिक परिकल्पना विकसित करण्यासाठी याचा वापर करतो. हा प्रयोग एक नियोजित घटना आहे आणि पुरावा मिळवण्याच्या प्रयत्नात संशोधकांद्वारे केलेला हा एक प्रकारचा आपल्याला प्रयोग दिसून येतं. एक्सपेरिमेंटल रिसर्च ह्याची PDF जे आहे ते आपल्याला रिसर्चचा पेट एक्झामिनेशनसाठी जो ग्रुप आपल्याला दिसून येतं, या ग्रुपवर सुद्धा आपल्याला PDFs अवेलेबल आहे. तर तिथून आणखीन डिटेलमध्ये आपण हे महत्त्वपूर्ण बाबी पाहू शकता. सो आपल्या एक्झामिनेशनच्या पॅटर्न जे मी तुम्हाला क्वेश्चन पेपर सांगितलेला आहे, या क्वेश्चन पेपरवर आधारितच हा प्रश्नपत्र काढलेला आहे. आता बघा, पूर्वी सुद्धा शोध नैतिकता, रिसर्च एथिक्स जे आहे त्यावर प्रश्न आपल्याला दिसून येतं. तर बघा, शोध नैतिकता यामध्ये खालीलपैकी काय समाविष्ट नाही, है ना?
ए ईमानदारी, बी व्यक्तिनिष्ठ, सी न्यायनिष्ठ आणि डी आहे वस्तुनिष्ठता. बर, पहा, जेव्हा आपण एक शोध करणार, ठीक आहे, सो शोध कार्यामध्ये एक वस्तुनिष्ठ दृष्टिकोन आपल्याला ठेवायचा आहे. आपण जो काही टॉपिक घेत आहोत किंवा जो टॉपिक आपण आपल्या शोध कामासाठी निवडला आहे, ठीक आहे, तो टॉपिक आपल्या किती जवळचा आहे हे मॅटर करणार नाही. ठीक आहे, कारण एक रिसर्च करीत असताना ऑब्व्हियसली आपण आपल्या आवडीचा विषय जो आहे तो निवडत असतो. पण अशा विषय निवडीत असताना या विषयासंबंधित फक्त चांगल्या बाजूंचंच आपल्याला वर्णन करायचं नाही, तर या विषयी असणारा सर्व पैलू आपल्याला सांगायचा आहे. म्हणजे एक प्रकारे वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ठेवून आपल्याला अभ्यास करायचा आहे. जर असं आहे तर वस्तुनिष्ठ दृष्टिकोन हे शोध नैतिकतेचा भाग असणार, त्यामुळे हा स्किप होणार. त्याने न्यायनिष्ठ आहे म्हणजे जस्टिस बरोबर आहे. का बरं? कारण बघा, आपल्या शोध कार्यामध्ये जे घटक आहे या सगळ्या घटकांना आपल्याला न्यायपूर्वक मांडणी करायचं आहे. म्हणजे त्यामुळे काय होईल, असं कोणताही घटक म्हणजे ज्याकडे आपण दुर्लक्ष केलेला आहे असं असायला नको. असं असेल तर नक्कीच आपल्याला तो योग्य आहे किंवा त्यामध्ये प्रामाणिकपणा हा गुण आहे असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे हा ऑप्शन स्किप करा. आपण जे करत आहोत कार्य, रिसर्च समोर चालून जे करणार आहोत त्यामध्ये पूर्ण इमानदारी आपल्याला ठेवायला हवं आहे ना. म्हणजे इमानदारी हा गुण आपल्या शोध कार्यामध्ये असावा आहे ना. म्हणून हे तीनही शोधाचे काय आहे वैशिष्ट्य आहे, पण व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन नसावा. पर्टिक्युलर एकच बाजू मांडणारा आपलं व्ह्यू असावं का? नाही. त्यामुळे योग्य उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक बी येणार. ओके, चला. सो याला आणखीन आपण वेगळ्या पद्धतीने बघूया. शोध नैतिकता यामध्ये पूर्वग्रह आणि पक्षपातीपणा नसावा. आपलं जे शोध आहे ते काल्पनिक जे अवधारणा आहे त्याचा समावेश नसावा. हा पूर्णपणे इमानदारी, शुद्धता, दक्षता, निपक्षपातपणा या 4 मूल तत्वांवर आपलं जे शोध आहे ते असायला हवं. ठीक आहे, तर हे काय आहे? संशोधनाची नैतिकता आपल्याला दिसून येतं, ज्यामध्ये पूर्वग्रह नसावं, पक्षपातीपणा नसावं, आपलं रिसर्च हे तथ्यांवर आधारित असावं, ना की काल्पनिक जे अवधारणा आहे, जे आपण विचार करतो यांवर आधारित नसावं. ओके, सो नेक्स्ट प्रश्नाकडे मी वळणार आहे. नेक्स्ट आपला प्रश्न आहे, संशोधनात्मक दृष्टिकोन वाढवण्यासाठी काय उपयुक्त ठरतात? ठीक आहे. What are the useful for enhancing the research approach? A. संशोधन कार्यशाळा, रिसर्च वर्कशॉप, बी आहे रिसर्च सेमिनार, संशोधन चर्चासत्रे आणि सी आहे रिसर्च काउन्सिलिंग म्हणजे संशोधन परिषद. इथे आपल्याला निवडायचं आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन ए ओनली ए, ऑप्शन बी आहे ओनली बी, ऑप्शन सी आहे ओनली सी आणि ऑप्शन डी आहे ए, बी अँड सी. मला सांगा, जर आपल्याला रिसर्च अप्रोच वाढवायचा आहे तर यासाठी आपण विविध वर्कशॉप जे आहे अटेंड करणार आहे ना. विविध वर्कशॉप आपण अटेंड करणार आहोत. विविध जे संशोधन चर्चासत्रे होत असतात, सेमिनार्स जे अरेंज होत असतात, या सेमिनार्सचं पार्ट म्हणून आपल्याला तिथे सहभाग घ्यायचा असतो आहे ना. त्यानंतर आहे परिषदा. आता बघा, रिसर्च संबंधित काउन्सिलिंग परिषदा सुद्धा होत असतात. सो ह्या सगळ्यांना जर आपण अटेंड केलेलं तर यातून काय होणार? यातून आपल्याला अशा पद्धतीने फायदा होईल की आपलं जे रिसर्च करायचा आहे या रिसर्च संबंधित जो दृष्टिकोन आहे, अप्रोच जे आहे ते वाढायला आणि कुठे ना कुठे हा संशोधन हा टॉपिक आपल्या जवळचा जे आहे बनायला लागेल. त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी आहे. एखाद्या वस्तूची, विषयाची तात्विक माहिती उपस्थित संशोधक किंवा लोकांना सांगून त्या आधारे विविध कृती करून घेणे याला कार्यशाळा म्हणतात. वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी, औद्योगिक शिक्षण, प्रशिक्षण क्षेत्र यामध्ये कृतीयुक्त ज्ञान. आता मला सांगा, जर ॲग्रिकल्चर करीत आहोत तर फक्त तोंडी आपण ॲग्रिकल्चरचं नॉलेज घेणार की त्याला प्रॅक्टिकली करून पाहणार? प्रॅक्टिकली करणार. सो कृतीयुक्त ज्ञान देण्यासाठी आपण काय करणार? कार्यशाळांचा प्रयोग करू.
यातून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यांचा विकास होतो आणि कृती संत्रांद्वारे नवीन नवीन संशोधन जे आहे ते विद्यार्थी कृतीतून सोडवतात, म्हणजे काहीतरी त्यांना नवीन शिकायला भेटतं. चर्चासत्र काय होतात, तर चर्चासत्र उच्च शिक्षणामध्ये संशोधनाच्या विकासासाठी जे चर्चासत्रे आहे ते महत्त्वपूर्ण ठरतात. यामध्ये काय होतं, एक प्रकारे चर्चा घडून येतं, जे काय म्हणजे संवाद घडून येतं आणि यामध्ये एखाद्या विषयाच्या अनेक पैलू, म्हणजे एकने एक ओपिनियन दिलं तर दुसरं त्या संबंधित दुसरं ओपिनियन देईल, तिसरं त्या संबंधित काही वेगळंच आपल्यासमोर तथ्य मांडेल. म्हणजे एक प्रकारचं क्रिएटिव्हिटी ज्याला आपण म्हणतो, सर्जनात्मक किंवा सृजनात्मक गुण जे आहे ते आपल्या अंतर्गत डेव्हलप्ड होताना आपल्याला दिसून येतात. सो अशा पद्धतीने हे काय दिसून येतं आपल्याला, संशोधनातील क्रिएटिव्हिटी. ओके, चला नेक्स्ट प्रश्न आपल्याला दिसून येतं की चांगले संशोधन नैतिकता म्हणजे काय होत असतं. गुड रिसर्च एथिक्स आपण कशाला म्हणणार. ए, आपल्या संशोधनाला प्रायोजित करणाऱ्या कंपनीचं गुणगान करणं, याला आपण शोध नैतिकता म्हणायचं. की बी, PhD किंवा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशिष्ट संशोधन समस्या सोपवायचं. म्हणजे समजा एखादं स्पेसिफिक रिसर्च प्रॉब्लेम स्टुडंट डुईंग PhD. यानंतरचा आहे ऑप्शन सी, एखाद्या शैक्षणिक प्रकाशनाकरिता तुम्ही जो संशोधन पत्र किंवा लेख लिहित आहात त्यातील गोपनीय मुद्द्यांवर आपल्या सहकाऱ्यांना सांगून द्यायचं. याला नैतिकता म्हणायची का? सांगा बरं, हे नैतिकता होणार का? की ऑप्शन डी, एका संशोधन लेख एकापेक्षा अधिक मासिकातून प्रकाशित करणे. बर, या ठिकाणी शोध नैतिकता काय आहे हे व्यवस्थितरित्या जाणून घ्या. बघा, आपल्या संशोधनाला प्रायोजित करणाऱ्या कंपनींचं काय करणं, गुणगान करणं. हे गुणगान केल्याने आपलं काय फायदा होईल का, किंवा हे आपल्या एथिक्स आहे का, तर नाही. जेव्हा आपण PhD करत आहोत तेव्हा आपली समस्या सोडून द्यायची, दुसऱ्यांनी आपल्याला काही समस्या सांगायची, त्यावर कार्य करायचं, हे आपलं टॉपिक्स ला विषयी डेडिकेशन आपण म्हणू शकतो का? नाही. त्यामुळे हा पण काय होईल, स्किप होईल. नेक्स्ट आहे, एखाद्या शैक्षणिक प्रकाशनाकरिता तुम्ही जो संशोधन पत्र किंवा लेख जे लिहत आहात त्यातील मुद्दे, म्हणजे कोणाला आपल्याला खूप महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ती महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आपण काय केलेली बा, दुसऱ्या आपल्या मैत्रिणीला सांगून दिली. मला सांगा, याला आपण नैतिकता कसं म्हणणार आहे ना. त्यामुळे हे ऑप्शन आपोआप काय होणार, स्किप होणार. सो जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवणार ना, त्यावेळी आपल्याला ऑप्शन स्किप करायचं शिकायचं आहे. कारण जर तुम्ही ऑप्शन स्किप करणं शिकून गेलेले तर नक्कीच तुम्ही योग्य उत्तर आपलं डी आहे. कारण संशोधन करीत असताना आपण आपल्याला लागत असेल तेवढं रिसर्च आर्टिकल आपण काय करू शकतो, प्रकाशित करू शकतो आहे ना. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी आपलं काय आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊया की ज्या टप्प्यावर संशोधक आपली निरीक्षणे करतो व त्याची नोंद करतो तो टप्पा म्हणजे ई, माहितींचं मापन करणे, मेजरमेंट ऑफ इन्फॉर्मेशन. बी, माहितींचं विश्लेषण करणे, ॲनालाइज ऑफ डाटा. सी, माहितीचं सहजीकरण करणे, सिम्प्लिफिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन. की ऑप्शन डी, माहितीचं संकलन करणे, कलेक्शन ऑफ डाटा. मला सांगा, हा प्रश्न थोडा सोपा आपल्याला वाटतं की नाही. की ज्या टप्प्यावर संशोधन काय करीत आहे, ऑब्झर्वेशन करीत आहे आणि हा ऑब्झर्वेशन करून काय करत आहे, तो नोट करत आहे. ठीक आहे, तर हा मापत आहे का काही, मापत आहे है ना. की तो विश्लेषण करत आहे, विश्लेषण करीत आहे का, है ना. की त्याचं तो क्लासिफिकेशन किंवा सिम्प्लिफिकेशन करीत आहे, की तो कलेक्ट करत आहे, म्हणजे एक प्रकारे ऑब्झर्वेशन करून काय करत आहे, टिंपण काढत आहे किंवा त्या गोष्टी नोट डाऊन करत आहे. तर याला आपण संशोधनामध्ये माहितीचं संकलन, कलेक्शन ऑफ डाटा, ऑप्शन डी आपलं योग्य उत्तर राहील. कारण एखादा व्यक्ती जे काय आपल्या टॉपिक संबंधित घटकांवर कार्य करीत आहे आणि हा कार्य करीत असताना तो काय करीत आहे, विविध निरीक्षणे घेत आहे आणि फक्त बघतच नाही तर तो त्याची नोंद घेत आहे, तर याला डाटा कलेक्शन असं म्हणतात. त्यामुळे ऑप्शन डी सोबत आपण जाणार आहोत. यानंतरचा प्रश्न आहे, संशोधनात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे फायदे कोणते. ए, माहिती संग्रहित करता येते. बी आहे वेळ आणि श्रमाची बचत होते.
सी संख्याशास्त्रीय सॉफ्टवेअरचा उपयोग करता येतो की ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व. आता मला सांगा, आपण संशोधन करणार आहात म्हणजे आफ्टर जेव्हा आपण पेट एक्झामिनेशन टार्गेट करणार आणि हे पेट एक्झामिनेशन टार्गेट केल्यानंतर नक्कीच रिसर्च करायला लागेल. आणि रिसर्च करीत असताना सर्वप्रथम तुम्हाला काय असेल, टॉपिक फाइंड करावा लागेल की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर काम करायचं आहे. त्यासाठी तुम्ही काय करणार, इंटरनेट म्हणजे ICTचा उपयोग करणार आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे ICTचा वापर करून आपण शोधगंगा आहे, शोधसिंधू आहे, अशासारखे जिथे थेसिस आणि जे सिनॉप्सिस संग्रहित असतात याला स्थळाचं आपण काय करणार, बघणार. ठीक आहे, म्हणजे वारंवार त्या गोष्टी आपण सर्च करणार. यातून काय होईल, आपल्या टॉपिकविषयी आपण माहिती गोळा करणार की या टॉपिकवर किती कार्य झालेलं आहे आणि हे माहीत करण्यासाठी आपल्याला या तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. त्यामुळे ए असणार. आता यामुळे काय होत आहे पर्टिक्युलर मला सांगा, आता हे ऑनलाईन मार्फत जर म्हणजे तंत्रज्ञानाचा वापरामुळे आपल्याला आपण सहज ह्या गोष्टी आज करू शकतो. आणि जर तंत्रज्ञान नसतं तर ज्या ठिकाणी रिसर्च स्टोअर आहे, जिथे सगळे थेसिस वगैरे असतात समजा ऑफलाईन पद्धतीने, त्या ठिकाणी आपल्याला जावं लागलं असतं. तिथं व्हिजिट करा, पहा, बघा, सर्च करा आणि नंतर कुठे टॉपिक सिलेक्ट करा. यातून काय होणार होतं, आपलं वेळ खूप जाणार होतं आणि पैसेही जाणार होते, कारण येण्या-जाण्यालाही खर्च लागतं की नाही. त्यामुळे यातून काय होत असतं, आपलं वेळही वाचत आहे आणि आपलं श्रम म्हणजे येण्या-जाण्याचं श्रमसुद्धा आपल्याला वाचताना दिसून येतं. यानंतर आहे संख्याशास्त्रीय सॉफ्टवेअरचा आपण उपयोग करतो, नक्कीच करतो. त्यामुळे वरीलपैकी सर्व ऑल ऑफ अबोव जे आहे ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. ओके, सो अशा पद्धतीने संशोधनात आपण माहिती कलेक्ट करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करीत असतो. तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय दिसून येतं, ऑप्शन क्रमांक डी दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती बाब संशोधन आराखड्यामध्ये नोंदली जात नाही? ए संशोधन विषय, बी संशोधनाची साधने व तंत्रे, सी आहे संशोधनाची जनसंख्या व न्यायदर्श आणि डी आहे संशोधनाचे निष्कर्ष. आता मला सांगा, वरीलपैकी असा कोणता घटक आपल्याला दिसून येतं जे आपण काय करणार नाही, नोंद करणार नाही? संशोधन निष्कर्ष याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक डी. आता संशोधन निष्कर्ष संशोधन करण्यापूर्वी संशोधकाने केलेले विषयक नियोजन याला आराखडा म्हणू. ठीक आहे, यामध्ये संशोधनाची पार्श्वभूमी, संशोधनाचे महत्त्व, संशोधनाचं काय उद्दिष्ट आहे, संशोधनाविषयी हायपोथेसिस म्हणजे गृहीतक, नमुना निवड, माहिती संकलन, संदर्भ सूची या सगळ्या गोष्टींचा आपण काय करणार आहोत, समावेश करताना दिसून येईल. वर्णनात्मक संशोधन आराखडा यांचा मुख्य उद्देश काय असतो? ए सामाजिक घटकांचे प्रयोगाद्वारे परीक्षण करणे, बी सामाजिक समस्यांचं निदान करणे, सी सामाजिक घटनेत अंतर्भूत असणाऱ्या कारणांचा शोध घेणे आणि डी व्यक्ती समूह व समाजाची विस्तृत माहिती देणे. सो व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च प्लॅन? वर्णनात्मक संशोधनाचा आराखडा जो असतो याचा मुख्य उद्देश काय आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेलं दिसून येतं. ओके, सो इथे लक्षात घ्या वर्णनात्मक संशोधन काय आहे. ठीक आहे, सो वर्णनात्मक संशोधन जे आहे हे प्रेझेंट सिच्युएशनला वर्णन करण्यासाठी, डिस्क्राईब करण्यासाठी जी पद्धत वापरते त्याला वर्णनात्मक संशोधन पद्धती असे म्हणतात. यामध्ये पहिला ऑप्शन बघूया, सामाजिक घटकांचा प्रयोग. आता यामध्ये प्रयोग होतं का? प्रयोग कुठे होणार? एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये. कुठे होणार? एक्सपेरिमेंटल मध्ये. याचा अर्थ हा ऑप्शन कट होणार. सामाजिक समस्यांचं निदान करणे. आता बघा, सामाजिक समस्यांचं कारणे शोधणे असं याचं उद्देश नाही. ठीक आहे, वर्णनात्मक संशोधनामध्ये आपण वास्तुस्थितींचे एक प्रकारे वर्णन करतो, पण समस्यांचंच फक्त वर्णन करतो अशातला भाग नाही. सामाजिक घटनेत अंतर्भूत असणाऱ्या कारणांचा शोध घेणे. आता बघा, फक्त कारण आपण शोधणार का? नाही, तर एक व्यक्ती समूह समाजाची विस्तृत माहिती घेण्यासाठी आपण ज्या संशोधन पद्धत वापरतो ते आहे वर्णनात्मक संशोधन.
सो वर्णनात्मक संशोधनाचा मेन उद्देश आहे व्यक्ती, समूह आणि समाजाची विस्तृत माहिती देणे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं की व्यक्ती, समूह आणि समाजाची विस्तृत माहिती देणे हे संशोधनाचं वर्णनात्मक संशोधनाचं मुख्य आपल्याला भाग दिसून येतं. सो विविध विद्यापीठातून होणारे संशोधन सर्वाधिक प्रमाणात वर्णनात्मक स्वरूपाचे आहे. वर्तमान स्थितीचे समस्या, ठीक आहे, फक्त समस्याच नाही तर समाजातील विविध जे प्रवृत्ती आहे, दृष्टिकोन आहे, याचं सुद्धा वर्णन आपल्याला या पद्धती मार्फत केलेलं दिसून येतं. म्हणजे एक प्रकारे वस्तुस्थितीची माहिती देण्यासाठी किंवा वास्तुस्थितीचं दर्शन घडवण्यासाठी वर्णनात्मक संशोधन पद्धती जी आहे ती अत्यंत उपयुक्त आपल्याला दिसून येते. सो अशा प्रकारे हे वर्णनात्मक संशोधन पद्धती आहे आणि या वर्णनात्मक संशोधन पद्धतीमधून व्यक्ती, समूह यांचं समाजाचं विस्तृत व माहिती जी आहे ते आपल्याला मिळतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संशोधनातील कोणत्या प्रकारच्या मुलाखतीत प्रश्नकर्ता व उत्तरकर्ता यांना भरपूर स्वातंत्र्य दिले जाते? ठीक आहे. सो अशा कोणता आपल्याला मुलाखत दिसून येतं ज्यामध्ये भरपूर स्वातंत्र्य आहे? आता अनौपचारिक मुलाखत म्हणजे इनफॉर्मल इंटरव्ह्यू, बी आहे औपचारिक मुलाखत, सी आहे औपचारिक आणि अनौपचारिक आणि डी आहे संरक्षित मुलाखत. ठीक आहे. संरक्षित सुरक्षित मुलाखत. बर. सो या ठिकाणी लक्षात घ्या, ठीक आहे, काय म्हटलं आहे, आता आपण एक रिसर्च कार्य जेव्हा करतो, ठीक आहे, सो हा रिसर्च कार्य करताना आपण काय घेत असतो, माहिती गोळा करतो, ठीक आहे, आणि जेव्हा आपण डाटा कलेक्ट करतो त्यासाठी इंटरव्ह्यू अशा पद्धतीचा सुद्धा आपण वापर करतो, है ना. सो यामध्ये आपण संरक्षित, ठीक आहे, असुरक्षित, है ना, फॉर्मल, इनफॉर्मल अशा दोनही प्रकारच्या मुलाखती होतात. मुलाखतीमध्ये काय असतं, एक प्रकारे प्रश्न विचारले जातात, एक प्रकारे त्या प्रश्नांचं उत्तर जे आहे ते मिळवलं जातं. म्हणजे प्रश्नकर्ता आणि उत्तरकर्ता यांना भरपूर स्वातंत्र्य इथे दिलेलं आपल्याला दिसून येतं की नाही? भरपूर स्वातंत्र्य दिल्याचे आपल्याला दिसून येते. ठीक आहे. सो इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की असा कोणता संशोधन आहे, संशोधनाचा हा कोणता प्रकार आहे, आता मला सांगा. फॉर्मल म्हणजे औपचारिक मुलाखत आपण कशाला म्हणूया, यामध्ये पर्टिक्युलर ऑफिशियल म्हणजे समजा एखादी शैक्षणिक संबंधित मुलाखत असेल तर तिथे पर्सनल आपण विचारणार नाही. तिथे फक्त शैक्षणिक संबंधितच आपण सगळ्या गोष्टी काय करणार आहोत, बोलणार आहोत किंवा शैक्षणिक संबंधितच सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करत चालणार आहोत. ओके. आणि अनौपचारिक स्वतंत्र असं असतील, असं मुलाखत असते ज्यामध्ये काही औपचारिक काही अनौपचारिक आहे ना, म्हणजे सगळ्याच प्रकारची जीवनाच्या प्रत्येक पैलूंच्या विषयी आपण काय करू शकतो, प्रश्न विचारू शकतो. त्यामुळे प्रश्न विचारणाऱ्याला आणि देणाऱ्याला सुद्धा भरपूर स्वातंत्र्य आपल्याला इनफॉर्मल इंटरव्ह्यू, अनौपचारिक मुलाखत यामध्ये असते. त्यामुळे आपलं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए आहे. नेक्स्ट आहे प्रश्न, लिखित स्वरूपात माहिती प्राप्त करण्याचे महत्त्वपूर्ण साधन कोणते? ओके. विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट मीन्स ऑफ रिसिविंग इन्फॉर्मेशन इन रिटर्न फॉर्म? अनुसूची, बी आहे प्रश्नावली, सी आहे निरीक्षण आणि डी आहे समाज नीती तंत्र. रिटर्न महत्त्वपूर्ण साधन इथे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. रिटर्न मध्ये कोणतं असं साधन आहे ज्या माध्यमातून आपण काय करू शकतो, माहिती मिळवू शकतो? बघा, सोशल पॉलिसी सिस्टम आहे, ऑब्झर्वेशन मधून आपण माहिती मिळवणार की क्वेश्चनिंग मधून? सो इथे लक्षात घ्या, ठीक आहे, की जेव्हा लिखित माहिती आपल्याला प्राप्त करायचं आहे तर आपण लिखित माहितीसाठी काय करणार, क्वेश्चनिंग करणार. काय विचारणार आपण, प्रश्न विचारणार. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला काय दिसून येतं, प्रश्नावली पद्धत. आणि या प्रश्नावली पद्धतीच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, या प्रश्नावली पद्धतीच्या माध्यमातून आपण लिखित स्वरूपाची माहिती जी आहे ते कलेक्ट करू शकतो. त्यामुळे इथे योग्य उत्तर काय आहे, प्रश्नावली पद्धत. नेक्स्ट क्वेश्चन आहे की संशोधन चर्चासत्र आणि परिषदांमुळे कोणता लाभ होतो? ठीक आहे. सो व्हॉट आर द बेनिफिट ऑफ अ रिसर्च सेमिनार अँड
कॉन्फरन्स. ए. संशोधकांमध्ये आपापसात चर्चा घडून येतात आणि डिस्कशन होता. बी आहे नवीन विचार प्रवाहाची माहिती मिळतं. गेट्स टू नो अबाउट द न्यू गेट्स अबाउट द न्यू थॉट स्ट्रीम. ओके. तिसरा आहे की तज्ज्ञ व्यक्तींची चर्चा करण्याची संधी मिळते. देअर इज अ ऑपॉर्च्युनिटी टू डिस्कस एक्सपर्ट. ठीक. इथे बघा फक्त क. बी आहे फक्त अ आणि ब. सी आहे ब आणि क आणि डी आहे अ ब क तीनही. ठीक आहे. सो या ठिकाणी आपल्याला दिसून येतं, मी काल सुद्धा या संबंधित एक प्रश्न ठीक आहे घेतलेला आपल्याला दिसून येतं की चर्चासत्र. ठीक आहे. यामध्ये एक प्रकारे आपण बघतो की ह्या चर्चासत्रामध्ये जे आहे संशोधनासंबंधित एखाद्या पर्टिक्युलर विषयासंबंधित काय घडून येणार आहे, विषयासंबंधित चर्चा घडून येणार आहे. ठीक आहे. हे डिस्कशन जे आहे ते चालणार आहे. ठीक आहे. बरं, म्हणजे पहिला ऑप्शन आपलं असू शकतं. ठीक आहे. ऑप्शन बघा अ आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा, नवीन विचार प्रवाहाची माहिती मिळते. मला सांगा, जर हे दोन पर्सन आपसामध्ये इंटरॅक्शन करीत आहे तर याची काहीतरी नाविन्यपूर्ण माहिती याला मिळणार आणि याचं काही नाविन्यपूर्ण विचार जे आहे याला माहीत होणार. याचा अर्थ विचारांचं इथे कुठे ना कुठं आदान प्रदान होताना आपल्याला दिसून येतं. याचा अर्थ आपलं बी सुद्धा आन्सर असणार आहे. ऑप्शन मध्ये बघा, पहिला आपोआप स्किप होणार कारण एकच दिलेला आहे. ठीक आहे. जर आपण म्हणत आहोत अ आपला आन्सर आहे तर इथे फक्त ब आणि क आहे, म्हणजे हे स्किप करणार. चला इथे आपल्याला अ आणि ब दिसून येते. तिसऱ्याकडे बघूया, तज्ज्ञ व्यक्तींची चर्चा करण्याची संधी मिळते. आता बघा ना, जेव्हा परिषदा होत असतात, चर्चासत्र घडत असतं, त्यावेळी आपल्याला एक्सपर्ट ॲडवाईस म्हणा किंवा एक्सपर्ट सोबत पर्टिक्युलर विषयावर चर्चा घडून आणण्याची संधी सुद्धा मिळालेली असते. सो या संधीचा आपण कसा फायदा करून घेतो हे आपल्यावर डिपेंड करणार. सो मला असं वाटतं की जेव्हा संशोधन चर्चाचित्र किंवा परिषद घडत असते तर त्यातून आपल्याला नवीन विचार मिळणार, यातून डिस्कशन घडून येणार आणि काहीतरी आपल्याला जे जाणकार आहे, जे एक्सपर्ट आहे या फील्डमध्ये, त्यांची सुद्धा आपल्याला माहिती या माध्यमातून होतं. याचा अर्थ हाही ऑप्शन आपलं कट होणार आणि योग्य उत्तर आपलं असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे. अ ब आणि क तीनही इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट प्रश्न आहे, संशोधनात प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी त्यासंबंधित सारांशात्मक लेखन करण्यास काय म्हणतात? So, what is called to write a summary about research before actually starting it? याला संशोधन अहवाल म्हणायचं, रिसर्च रिपोर्ट म्हणायची, बी संशोधन प्रबंध म्हणायचं, रिसर्च मॅनेजमेंट म्हणायचं, सी संशोधन आराखडा म्हणायचं, रिसर्च प्लॅन म्हणायचं, की ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. आता मला सांगा, संशोधनाला जेव्हा आपण प्रत्यक्षरित्या सुरुवात करणार, ठीक आहे, सो संशोधनाला प्रत्यक्ष सुरुवात केल्यानंतर त्याला आपण काय म्हणणार? मला सांगा, एकाच वेळी त्याला अहवाल, प्रबंध, आराखडा तीनही म्हणणार का आपण? रिसर्च रिपोर्ट, रिसर्च थेसिस आणि रिसर्च प्लॅन असं तीनही सोबत म्हणू शकतो का? नाही. याचा अर्थ हा काय होणार? कट होणार. ठीक आहे. संशोधनास प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी, ठीक आहे, हे काय म्हणालेलं आहे? बिफोर कंडिशन सांगितलेली आहे, है ना? सो हे सारांशात लेखनाला आपण डायरेक्ट रिपोर्ट म्हणून देणार का? रिपोर्ट तर अंतमध्ये येतो आहे का? त्यामुळे यालाही कट करा. संशोधन प्रबंध, आता प्रबंधन जे आहे थिसिस जे आहे त्याला आपल्याला वेळच लागेल, कारण त्यासाठी प्रदीर्घ काळ म्हणजे 2 ते 3 कालावधी वर्षाचा कालावधी लागेल आणि त्यानंतरचा हा भाग असेल, है ना? सो हा सारांशात्मक जे आहे समरी नसेल, हे पूर्ण विस्तृत स्वरूपाची असेल, बरोबर? त्यामुळे रिसर्च प्लॅन जो आहे तो संशोधन सुरू होण्यापूर्वीच आपल्याला काय दिसून येतं? सारांशात्मक लेखन आपल्याला दिसून येतं आणि या माध्यमातून आपलं जे रिसर्च आहे तो संपूर्णता जे आहे इथे आपल्याला सांगितलं जातं. ठीक आहे. बघा, आराखडा ऑप्शन क्रमांक सी इथे योग्य उत्तर आहे.
आराखडा संशोधकास आपल्या संशोधनासंबंधित संपूर्ण संशोधन आराखडा तयार करावा लागतो. संशोधन कार्य कशा पद्धतीने होईल ही सांगणारी जी योजना असतं ना, या योजनेला आपण काय म्हणतो? संशोधन आराखडा म्हणतो. काय म्हणतो? संशोधन आराखडा म्हणतो. यामध्ये काय असतं? म्हणजे पर्टिक्युलर आपलं जो रिसर्च आहे ना, या संपूर्ण रिसर्च विषयी एक प्रकारे इथे प्लॅन असतो. ह्या रिसर्चचं काय असतो? संपूर्ण प्लॅन इथे आपल्याला दिसून येतं. आणि संशोधन आराखडा संशोधनाची रूपरेखा निश्चित केली जाते. संशोधन आराखडा नमुना निवड परीक्षण योजना, तथ्य संकलनाची साधने आणि संख्याशास्त्रीय तत्व अशा सगळ्या साधनांचा वापर आपल्याला जेव्हा आपण संशोधनाचा आराखडा तयार करतो, संशोधनाचा प्लॅन जेव्हा आपण तयार करतो ना, त्यावेळी आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. सो त्यामुळे इथे लक्षात घ्या की रिसर्च प्लॅन काय असतं, हे संशोधन करण्यापूर्वी एक प्रकारची समरी असते. ठीक आहे. जे आपलं एक प्रकारे जे समोरचं प्रबंधन असणार आहे त्याची एक कच्चा नमुना म्हणा. ठीक आहे. एक कच्च्या नमुना स्वरूपात आपल्याला ही आपण प्रेझेंट करीत असतो आणि ह्या प्लॅनच्या आधारावरच आपण समोर जे आपलं थेसिस असतं ना, ते चालत असतं. आय होप आपल्याला हा भाग पूर्णतः क्लिअर आहे. सो मी समोर वळणार आणि नेक्स्ट आहे की संदर्भ ग्रंथ सूची लेखन करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात. ठीक आहे. APA ऑप्शन ए, बी आहे BBA, सी आहे PAT आणि ऑप्शन डी आहे APU. मला सांगा, जेव्हा आपण संदर्भ ग्रंथ सूची बघतो, संदर्भ ग्रंथ सूची, सो स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग यासाठी वापरतात का बरं? आता बघा, हे स्टाईल्स ऑफ रेफरन्स काय आहे? ठीक आहे. सो सर्वप्रथम इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आपण सगळ्यांनी, की रेफरन्स आपल्याला का बरं द्यायचा आहे? तर आपण जेव्हा थिसिस लिहिणार, ठीक आहे. सो या थिसिस लिहिण्यासाठी आपण खूप सारे बुक्स आहे ना, प्रिव्हियस झालेले थेसिस आहे ना, आपल्या टॉपिकशी निगडीत जर काही थेसिस असेल ते आहे ना, न्यूजपेपर आपण रेफर करणार, आपण जर्नल्सचा वापर करणार, आपण आर्टिकलचा वापर करणार करणार का? सो एवढं सगळं आपण जेव्हा यूज करीत आहोत, सो हे यूज करीत असणारे जे काही कंटेंट आहे, जे काही सामग्री आहे, त्यांचा आपल्याला रेफरन्स द्यावं लागतं. रेफरन्स म्हणजे काय असतं? म्हणजे हा बाब आपण कुठून किंवा कोणकोणत्या साधनांचा आपण काय केलेला आहे, इथे विचार केलेला आहे आणि त्या साधनांची एक प्रकारे सूची आपल्याला लिहावी लागतं आणि या सूची लिहिण्याचं सुद्धा एक शैली असतं, ज्याला स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये आपण MLA स्टाईल बघतो, मॉडर्न लँग्वेज असोसिएशन बघतो, शिकागो मॅन्युअल ऑफ स्टाईल बघतो, सोबतच APA आपण बघतो. ठीक आहे. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. ठीक आहे. तर हे काय आहे? म्हणजे लेखकांचं नाव अगोदर लिहायचं का? की लेखकांचं नाव नंतर लिहायचं? ठीक आहे. त्यासोबतच आपण बघतो की लेखकाचं नाव झाल्यानंतर आपल्याला बुकचं खंड कधी नमूद करायचं आहे किंवा मग आपण बुकचं खंड नमूद केल्यानंतर कोणतं व्हॅल्यूम आहे, कधी ते प्रकाशित झालेलं आहे ना? तर ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करीत असतो? नमूद करीत असतो. तर हे लिहिण्याची एक शैली आहे, ज्याला स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग असं म्हणतात. आणि यासाठी आपण MLA, APA, शिकागो मॅन्युअल ऑफ स्टाईल यांचा वापर करतो. ठीक आहे. सो ऑप्शनमध्ये आपल्याला APA दिसून येतं, त्यामुळे योग्य उत्तर आपलं काय असेल? ए असेल. सामाजिक शास्त्र संदर्भ लिहिण्यासाठी आपण अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन या शैलीचा वापर करीत असतो आणि हे जे डेव्हलप्ड झाली आहे, फाउंडेड झाली आहे 1929 मध्ये आपण बघतो की ही शैली जी आहे ते अस्तित्वात आली. नेक्स्ट प्रश्न आहे, नवीन ज्ञानाची निर्मिती करणे हा कोणत्या संशोधनाचा मुख्य उद्दिष्ट असतो? द मेन पर्पज ऑफ विच रिसर्च इज टू क्रिएट न्यू नॉलेज. काय म्हटलं आहे? न्यू नॉलेज आपण डेव्हलप करण्यासाठी कोणत्या संशोधन पद्धतीचा वापर करतो? ए आहे मूलभूत संशोधन, ज्याला बेसिक रिसर्च आपण म्हणतो. बी आहे उपयोजित संशोधन म्हणजे अप्लाइड रिसर्च. सी आहे ॲक्शन रिसर्च आणि डी आहे प्रायोगिक संशोधन. तो प्रश्न हा जो आहे अत्यंत सोपीरित्या आपल्याला
विचारलेलं दिसून येतं. आता हा प्रश्न काय म्हणतो तर बघा, डी मध्ये जाऊया. ठीक आहे. प्रायोगिक संशोधन हे काय असतं, भविष्य संबंधित असतं आणि इथे आपल्याला व्हेरिएबल्स दिसून येईल. आणि व्हेरिएबल्समध्ये आपण तुलना करणार आणि तुलना जर करीत आहोत तर या माध्यमातून कार्यकारण संबंध जाणून घेण्याचं, कार्य कारण संबंध जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार. कृती संशोधन म्हणजे काय, एखादी समस्या दिसली आणि एखाद्या समस्यावर तत्काळ त्याच ठिकाणी केलेलं हे काय असेल, ॲक्शन असेल. म्हणजे समजा एखादी गड्डा दिसलेला, सो गड्डा जर आपल्याला एखादी दिसलेला आहे तर ते गड्डा आपण काय करणार, तत्काळ त्याच ठिकाणी बुजवणार. ही काय आहे, एखादी समस्या पाहिल्यानंतर त्यावर तत्काळ आपण ॲक्शन घेत असतो. उपयोजित संशोधन काय असतं, म्हणजे आपल्या व्यावहारिक जीवनासंबंधित जर काही समस्या आहे, ठीक आहे, जसं शिक्षणासंबंधित, एखाद्याचं बिमारी म्हणा, आरोग्य संबंधित जर काही समस्या आहे तर सोडवण्यासाठी आपण अप्लाइड रिसर्च जे आहे, उपयोजित संशोधन जे आहे त्याचा वापर करतो. आणि ऑप्शन ए आहे बेसिक रिसर्च. मूलभूत संशोधन याला फंडामेंटल रिसर्च असं म्हणतात. आणि फंडामेंटल रिसर्च जी आहे ती नॉलेजसाठी, न्यू नॉलेज म्हणजे बघा, पर्टिक्युलर फंडामेंटल रिसर्च जे आहे त्यातून थेअरी डेव्हलप केली जातं, म्हणजे सिद्धांत मांडले जातं. आणि जर समजा एखादा सिद्धांत आपण मांडत आहोत तर या सिद्धांतातून आपल्याला काय मिळतं, नॉलेज मिळतं. काहीतरी नवीन नॉलेज आपल्याला कुठे मिळत असतं तर बेसिक, मूलभूत किंवा फंडामेंटल रिसर्चमध्ये आपल्याला मिळतं. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर काय दिसून येतं, ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर आहे. सो मूलभूत संशोधनामध्ये मध्ये ज्ञानाच्या विकासासाठी सैद्धांतिक ज्ञानाचा शोध घेतला जात असतो. या संशोधनात व्याप्ती, कालावधी, प्रत्यक्ष कृती मोठ्या प्रमाणात होतं. जसं की न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, डार्विनचा उक्रांतवादाचा सिद्धांत, हे सगळे जे थेरीज आहे आणि या थेरीजच्या माध्यमातून आपल्याला काय मिळालेलं आहे, नॉलेज मिळालेलं आहे. ठीक आहे. सो थेरीजच्या माध्यमातून जर आपल्याला नॉलेज मिळालेलं आहे, याचा अर्थ या संशोधनात आपण काय बघत असतो की प्रत्यक्ष ज्ञान मिळत असतं. ठीक आहे. त्यामुळे ए सोबत जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे की कृती संशोधनाची कल्पना कोणत्या मानवशास्त्राच्या विचारात अंतर्भूत होती. ए कट लेविन है ना, बी आहे किलफोर्ड, सी आहे बी एन स्किनर आणि डी आहे जॉन डुई, है ना. तर कृती संशोधन, ॲक्शन रिसर्च, सर्वप्रथम ॲक्शन रिसर्च काय आहे. ठीक आहे. बघा, ॲक्शन रिसर्च, ॲक्शन म्हणजे काय, ॲक्शन रिसर्च म्हणजे काय, आपण एखादी समस्या बघितली आणि त्या समस्यावर आपण आपण काय केलं, पटकन काय केलेलं आहे, ॲक्शन केलेलं, पटकन आपण कृती केली. फॉर एक्झाम्पल, क्लासमध्ये मुलांमध्ये डिसिप्लिन नाही, म्हणजे डिसिप्लिन जे आहे, ठीक आहे, या संबंधित आपल्याला काय दिसून येतं, समस्या दिसून येतं, शिस्तबद्ध ती समस्या आहे. त्यासाठी आपण घरी जाणार, विचार करणार, घरून येणार, मग विद्यार्थ्यांना काहीतरी त्याबाबत सांगणार. असं आपण करणार का, ऑब्व्हियसली नॉट. ठीक आहे. असं आपण करणार का, असं आपण करणार नाही, बरोबर आहे. सो क्लासमध्ये जर आपल्याला बेशिस्तपणाची विद्यार्थ्यांची समस्या दिसून येत आहे तर ती समस्या आपण त्याच ठिकाणी तत्काळ काय करू, त्याचं समाधान करू, करणार की नाही. जर आपण तत्काळ त्याचं समाधान करीत आहोत तर याचा अर्थ एखाद्या समस्येला बघून त्याच ठिकाणी केलेली जी कृती असते त्याला ॲक्शन रिसर्च असं म्हणतात. आणि ॲक्शन रिसर्चचा पहिला प्रयोग कोणी केली तर कॅट लेविन यांनी केलेला आहे. आणि याचं आणखीन विस्तारित स्वरूप कोणी मांडलं विचारलं तर एम कोरे, एम कोरे यांनी याला ॲक्शन रिसर्चला काय केलेलं आहे, आणखीन विस्तृत्व केल्याचं आपल्याला दिसून येते. सो बघा, हे प्रश्न आपल्या एक्झामिनेशनसाठी खूप महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येतं आणि महत्त्वपूर्ण असल्यामुळेच या ठिकाणाहून जे आपल्याला आहे प्रश्न विचारतात. ठीक आहे. तर कृती संशोधन आपल्या सगळ्यांना क्लिअर झालेलं आहे आणि कृती संशोधनातून अशा प्रकारे आपल्याला प्रश्न दिसून येतात. त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए आहे. नेक्स्ट आहे प्रश्न, भारतातील राजकीय व्यवस्थेचा विकास हा कोणत्या संशोधन पद्धतीचा विषय आहे. ठीक आहे. ए वृत्त अभ्यास म्हणजे सर्कल स्टडी, बी आहे ऐतिहासिक संशोधन, सी आहे सर्वेक्षण विधी आणि डी आहे प्रायोगिक विधी. सो ऑब्व्हियसली सर्कलिकल स्टडीमध्ये आपण वृत्त
अभ्यास करणार म्हणजे पर्टिक्युलर व्यक्ती वगैरेंचा आपण अभ्यास करीत असतो. प्रायोगिक संशोधनामध्ये आपण काय करणार चल जे आहे व्हेरिएबल्स जे आहे त्यामधील काय संबंध आहे म्हणजे कार्यकारण संबंध काय आहे ते जाणून घेणार आहोत. आता कार्यकारण संबंध जाणून घ्यायचा आहे त्यामुळे प्रायोगिक संशोधन ऑब्व्हियसली कट होतं. वृत्त अभ्यास इथे कट होते. आता राहिलं आपलं ऐतिहासिक संशोधन आणि सर्वेक्षण विधी. आता सर्वे आपण कधी करणार जेव्हा वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा वापर करू तेव्हा आपण एक प्रकारे म्हणू शकतो की सर्वे करू शकतो. त्यामुळे हा एक सब टॉपिक आहे. सो सर्वे मेथड कट होणार. तो जेव्हा आपल्याला भारतीय राजकीय व्यवस्था आता भारतातील राजकीय व्यवस्था प्रेझेंट जे व्यवस्था आहे आता प्रेझेंट व्यवस्थेला जाणून घेण्यासाठी ह्या प्रेझेंट अवस्थेचा मागचा म्हणजे पास्टमध्ये ही व्यवस्था कशी होती हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल आणि याचा अर्थ पास्टपासून प्रेझेंटपर्यंत आपण भारतीय राजकीय व्यवस्थेचा कशा पद्धतीने विकास घडून आणलेला आहे ते आपण अभ्यास करणार आहोत. याचा अर्थ यासाठी आपण जी संशोधनाची पद्धत वापर करणार आहोत त्याला ऐतिहासिक संशोधन पद्धती आपण म्हणतो. त्यामुळे इथे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक बी आहे. मानवी जीवनाच्या विविध क्षेत्राशी संबंधित भूतकालीन घटनांची माहिती पुराव्यांच्या आधारे वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडण्याचे कार्य ऐतिहासिक संशोधन पद्धतीमधून केले जाते. भूतकालीन घटनांचा अर्थ लावणे, घटनांमागील कारणांचा शोध घेणे आणि नव्याने घटनांची मांडणी करणे हे आपल्याला ऐतिहासिक संशोधन पद्धतीचं मुख्य उद्देश असल्याचं दिसून येतं. याचा अर्थ भूतकाळात कशा प्रकारे इन्सिडेंट झालेले आहे पूर्णतः भूतकालीन घटना समजून घेण्यासाठी भूतकालीन घटनांचं कारण जाणून घेण्यासाठी एखादी पर्टिक्युलर घटना का घडली कशा पद्धतीने घडली त्याला काय कारणीभूत आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण ज्या संशोधन पद्धतीचा वापर करीत असतो त्या संशोधन पद्धतीला ऐतिहासिक संशोधन पद्धती आपण म्हणतो. इज इट क्लिअर? ओके. चल नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संशोधन कार्यकारण संबंधांवर जोर देते? ए ऐतिहासिक संशोधन, बी वर्णनात्मक संशोधन, सी आहे तत्वज्ञानात्मक फिलॉसॉफिकल संशोधन आणि डी आहे प्रायोगिक संशोधन. आता इथे डायरेक्ट प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता डायरेक्ट प्रश्न माझं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की डायरेक्टली इथे आपल्याला प्रश्न पुट अप होताना दिसून येतं. कसं इथे बघा एक शब्द दिसतं कार्यकारण संबंध आहे ना. तर ऐतिहासिक संशोधन हे पास्टमध्ये झालेल्या घटनांचे कारण आहे ना कशा पद्धतीने ही घटना घडली याच्याशी संबंधित आहे ना. त्यामुळे हे असू शकत नाही. नंतर आहे वर्णनात्मक. आता बघा वर्तमान परिस्थितीला वर्णन करण्यासाठी ज्या संशोधन पद्धतींचा आपण वापर करीत असतो त्या संशोधन पद्धतीला आपण वर्णनात्मक संशोधन म्हणतो. तत्वज्ञानात्मक फिलॉसॉफिकल जे आहे ते यावर फिलॉसॉफीवर आधारित संशोधन आहे आणि प्रायोगिक संशोधन हे काय असतं यामध्ये व्हेरिएबल्स असतात है ना चल असतं आणि चल जर आहे तर चलांची काय होणार तुलना होणार का तुलना जर होत आहेत तर व्हेरिएबल्स मधील काय संबंध आहे म्हणजे कार्यकारण संबंध जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार का तर हो म्हणून इथे उत्तर आपलं असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे. सो बघा प्रायोगिक संशोधन पद्धती हे वैज्ञानिक संशोधन पद्धती असून भविष्य काळाशी निगडीत दोन किंवा म्हणजे जे फ्युचर रिलेटेड व्हेरिएबल्स आहे अशा दोन किंवा अधिक चलांमध्ये काय संबंध आहे म्हणजे चलांमधील कार्यकारण संबंध आहे की नाही आहे हे सिद्ध करण्यासाठी ज्या पद्धतींचा आपण वापर करीत असतो त्याला प्रायोगिक संशोधन पद्धती असे म्हणतात. आणि यामध्ये सर्व दृष्टीने समान असणाऱ्या दोन गटांची निवड केली जाते. त्यामधील एका गटाला विशिष्ट चल आणि दुसऱ्याला जे आहे त्यापासून वेगळे राखले जाते आणि अशा पद्धतीने आपण बघतो की ह्या पद्धतीचा अवलंब केला जातो आणि या पद्धतीच्या माध्यमातून कार्यकारण संबंध जाणून घेण्याचा प्रयत्न होत असतो. सो अशा प्रकारे आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण MCQ प्रश्न एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून आपण डिस्कस केलेली आहे. अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला नक्कीच पेट एक्झामिनेशनमध्ये सुद्धा दिसून येईल. सो आतापर्यंत जर कोर्स जॉईन केलेला नाही तर आजच जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेला आपल्याला याचा फायदा होताना दिसून येईल. सेशनला अशाच प्रकारे बघत चला. सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.